विद्यार्थी मित्रांनो, पालकांना आज अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि एकदम आनंददायक गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। जर तुमची इच्छा आहे की आपल्याला या वर्षी BAMS करायचंच आहे आणि तुम्हाला कोणत्याच इतर स्टेटमध्ये जायचं नाही आणि तुमचे स्कोर जो तो बाउंड्रीवर आहे, तर तुमची लागण्याची शक्यता आता वाढलेली आहे का? कारण आपल्या महाराष्ट्राचे कॉलेजेस जे नवीन कॉलेजेस ॲड झालेले आहे, किती झाले, किती सीट्स झाले, कोणत्या कॉलेजला परमिशन भेटली, कोणत्या राज्याचं म्हणजे कोणत्या डिस्ट्रिक्टमधलं ते कॉलेज आहे, कोणत्या राज्याला अजून परमिशन भेटले, ते आपण सर्व आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। टोटल 4 कॉलेजेस आहे। कोणते कॉलेजेस आहेत ते नक्की बघा। तुमच्या लोकेशनवरून जवळ आहे का, तुम्ही त्याला प्रेफरन्समध्ये ठेवू शकता का, तुमचा नंबर तिथे लागेल का, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही एक पण कॉलेज जे ते मिस नको करायला। आता सर्वात पहिलं आपल्याला कॉलेज दिसतंय ते म्हणजे IES आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज। हे कुठलं आहे? आपलं मध्य प्रदेशचं नाही, हे आपलं महाराष्ट्राचं नाही आहे, हे MPचं कॉलेज आहे। MPचं कॉलेज कुठे? भोपाळला प्रेझेंट आहे। मेन रोड जो आहे तो भोपाळचा, तिथं आपल्याला IES कॉलेज दिसतं आहे। तर त्यांना आता अप्रूव्हल भेटलं आहे, त्यांची परमिशन भेटलेली आहे। तर ते कधी भेटलं त्यांनी इथं सर्व ते दिनांक वगैरे दिलेला आहे, डेट दिलेली आहे की या तारखेला त्यांना परमिशन भेटली। आता आपल्यासाठी ते इम्पॉर्टंट नाही, आपल्यासाठी फक्त कॉलेजचे नाव इम्पॉर्टंट आहे। नंतर आपल्याला दिसतंय शोभा बाबर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल। हे कुठे? सांगलीचं कॉलेज आहे महाराष्ट्रात। हे पहिलं कॉलेज आहे प्रायव्हेटचं ज्याला परमिशन भेटली। 2 नंबरचं कोणतं? तर श्री समर्थ आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल। हे कुठे? अन्नपूर्णा टेम्पल जे त्याच्या समोर अकोलामध्ये, रिधोरा डिस्ट्रिक्ट अकोलामध्ये ते प्रेझेंट आहे, महाराष्ट्राचं दुसरं कॉलेज। तिसरं म्हणजे कोणतं? तर आता तिसरं कॉलेज आलं आहे प्रफुल्ल पाटील आयुर्वेद कॉलेज अँड रिसर्च सेंटर, डॉक्टर प्रफुल्ल पाटील एज्युकेशनल अँड हॉस्पिटल कॅम्पस, पथरी रोड, परभणीचं हे कॉलेज आहे महाराष्ट्राचं। आणि आपल्याला दिसतंय की ह्या कॉलेजेसमधून ऑलमोस्ट 4 कॉलेजेसमधून जे 3 कॉलेजेस आहेत ते महाराष्ट्राचेच कॉलेजेस आहे। एक सांगलीला आहे, एक अकोल्याला आहे आणि एक आपल्याला दिसतंय की ते परभणीला कॉलेज आहे। जर तुमच्या जवळ तुम्ही परभणीचे असाल, अकोल्याचे असेल, तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन आता भेटलेला आहे। जर तुमचा स्कोर अराउंड 310 320 पण असेल, तर तुम्हाला लास्ट राऊंडमध्ये जो आहे तो BAMSला लागू शकतो नंबर, याची तुम्ही खात्री ठेवा। म्हणजे जर ओपन असेल तर ओपनची गॅरंटी थोडी कमी असते, ओपनचा कट ऑफ खूप हाय जातो, पण जर OBC SC ST असेल तर तुमचा नंबर लागूनच जाईल लास्ट राऊंड पर्यंत। कारण 3 नवीन कॉलेजेस जे ते ॲड झालेले आहे। जर तुम्ही आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल तर लवकरात लवकर करा। आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, कारण सर्व अपडेट्स जे ते आम्ही तुम्हाला टाईम टू टाईम पुरवत असतो। जर तुम्ही अजूनपर्यंत कोणाची काउन्सिलिंग घेतली नसेल तर तुम्ही आमची काउन्सिलिंग घेऊ शकतात। 8275518480 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून एक मेसेज टाकू शकतात की आम्हाला BAMS महाराष्ट्रामध्ये काउन्सिलिंग घ्यायची आहे, पेड काउन्सिलिंगसाठी अप्लाय करायचं आहे। तर तसं तुम्ही एक मेसेज टाकू शकतात, तर आम्हाला समजून जाईल की तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची। आम्ही तुम्हाला QR कोड सेंड करू, तुम्ही तिकडनं लवकर प्रोसेस करा, तर आम्हाला प्रोसेस करायला जे आहे ते सोपं पडेल आणि आम्ही लवकरात लवकर जी काही प्रोसेस आहे ती तुमची स्टार्ट करून देऊ। आणि जर तुम्हाला पुढच्या वर्षासाठी सीट बुकिंग करायची आहे तर तुम्ही ते पण करू शकतात। आम्ही आता सध्या आम्ही सर्वांना 50% ऑफ देतोय, महाराष्ट्र विथ अदर स्टेट, महाराष्ट्र विथ MP किंवा महाराष्ट्र विथ कर्नाटक, आणि महाराष्ट्राची पण जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल तर 50% ऑफ देतो आहे। आणि ऑलरेडी आमचे जे बुकिंग्स आहे पुढच्या वर्षाचे स्टार्ट झालेले आहे। जर तुम्हाला बुक करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकता की ॲडव्हान्स सीट बुकिंग म्हणून, तर आम्ही समजून घेऊ। आता जर तुम्हाला काही पण शंका असल्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकतात। मी आता एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे, तो म्हणजे आयुर्वेदाचा गव्हर्नमेंट कॉलेजचा कसा सिक्वेन्स बनवायचा आणि गव्हर्नमेंटचे टॉप 5 कॉलेजेस कोणते हे मी ऑलरेडी पोस्ट केलं आहे, पण गव्हर्नमेंटचा सिक्वेन्स मी अजूनपर्यंत पोस्ट केला नव्हता। तर प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची ते मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, तशीच्या तशी प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला भरायची आहे। तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघून घ्या आणि काही पण शंका असते तर मला नक्की मेसेज करा। जर तुम्ही दुसरीकडे पेड काउन्सिलिंग घ्यायची ना, तर उगाच आमच्याकडे परत पेड काउन्सिलिंग घेऊ नका, तुमचे पैसे वाया जातील। जास्त पैसे दिले असतील, 50,000 लोक घेतात, आम्ही इतके घेत नाही। पण तुम्ही ऑलरेडी जिथं पैसे दिलेले आहे, जिथे तुम्ही पेड काउन्सिलिंग घेतली आहे, त्यांच्याचकडनं तुम्ही जेवढी मदत असेल तेवढी मागून घ्या। त्यांना सांगा की आम्हाला एवढं असं अडतं आहे, तर त्यांना ते समजून द्या। तुम्ही नसेल घेतली तरच तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, कारण उगाच 2 ठिकाणी पैसे वेस्ट करून फायदा नाही आहे। धन्यवाद।